एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्त बांधवासाठी कोल्हापूरकरांचा मदतीचा हात। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरकरांकडून सोलापूर व धाराशिव पूरग्रस्त बांधवासाठी 51 लाख रुपयांचा अन्नधान्य किटचं वाटप। राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालय येथे या अन्नधान्य किट वाटपाचे शुभारंभ। शहर व जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पावसानं झोडपलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे या पावसामुळे नुकसान झाले आहे। विशेषतः उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ या भागात पावसानं थैमान घातला होता। तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पूर सदृश परिस्थिती आहे। जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। यासोबत शेतात पाणी शिरल्याने पिकांची हानी झाली आहे। इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आल्यामुळे शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नदीकाठी असलेल्या उसाहासह केळी, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। अनेकांचे घर या अतिवृष्टीमुळे उघड्यावर आला असून शेतकरी हा आर्थिक कचाट्यात सापडला आहे। या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आता कोल्हापूरकरांनी पुढाकार दाखवला असून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त बांधवासाठी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन येथील संपर्क कार्यालय येथे बुधवारी कोल्हापूरहून आलेल्या अन्नधान्य किट गाड्यांचे पूजन करण्यात आलं। या प्रसंगी कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदिल फराज, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप भैया माने, सुहास जांभळे, इचलकरंजी अध्यक्ष अमित गाताडे, उमेश भोईटे, विकास पाटील, प्रवीण भोसले सरकार, दत्ता पाटील, मखतूम नायकवाडी, कैफ शेख, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, उमेश जाधव, तुषार शिवाजी गायकवाड, अजिंक्य शिंदे, शुभम हातुरे, सचिन विलास जाधव, होडगीकर, फिरोज पठाण, माणिक कांबळे, वसंत कांबळे, आनंद गाडेकर, ओमकार धोत्रे, अजय कुमार कांती, जितेश भोसले, श्रीकांत जाधव यांच्या उपस्थित कोल्हापूरहून आलेल्या गाड्यांचं पूजन किसन जाधव यांच्या हस्ते करून हे गाड्या दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना अन्नधान्य किट घेऊन आलेल्या गाड्या रवाना झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्फत सोलापूरकरांच्या पूरग्रस्त बांधवासाठी मदतीचा हात म्हणून 51 लाख रुपयांचा अन्नधान्य किट सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी वाटपाचा उद्दिष्ट आहे। पहिला टप्पा म्हणून आज उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना या अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदिल फराज यांनी यावेळी सांगितले। चारा आणि ती ह्याचे बॉहे काय म्हणतात त्याला पशुखाद्य दोन्ही सुद्धा अनेक ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे। माणसं अस्वस्थ आहेत आणि जिथं पाऊस पडत नाही, पाण्याची टंचाईचं गुरांना चारा छावणी करायला लागते, त्या ठिकाणी आज पावसानं चाऱ्याचं नुकसान झालं, प्रचंड मोठी हानी आहे आणि जमीन खरडून जाणे याच्यासारखं दुःख शेतकऱ्याचं कोणतं नाही। मी बघितलं जमिनी मातीचा लेवा 1000 वर्षाचा सीना नदीमध्ये वाहून गेला आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो की कोल्हापूरला पूर येतो, यावेळी महालक्ष्मी आम्हाला पावली आणि तुळजाभवानी यावेळी कुपली। ही कुपलेली काय ते जरासं या ठिकाणी शांती करणं गरजेचं असं आम्हाला वाटतं। पण मुश्रीफ साहेबांनी, नामदार मुश्रीफ साहेबांनी आणि जिल्ह्यातील तमाम माजी आमदार, माजी खासदार, आमचे विविध संस्थेचे पदाधिकारी, नेतेमंडळींनी ही भूमिका घेतली आणि हा पहिला टप्पा आहे। यानंतर दुसरा टप्पा आम्ही लवकर करण्याचं काम या निमित्तानं करू। आम्हाला माहिती आहे की या 15 किलोच्या धान्यामधून काय बरं फार काय आम्ही सावरू शकत नाही, परंतु आज त्या लोकांना एक आधार देण्याचा आपले बाबा भाऊ या ठिकाणी आपल्यासाठी येऊन थांबलेत, हे आधार फार मोठा आहे आणि त्या भावनेतून या ठिकाणी आलोय आणि हा पहिला टप्पा आहे। मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जनावरांसाठी असेल किंवा अजून काही जीवनावश्यक वस्तू देता येतील का, चादरी असतील आणि इतर काही गोष्टी देता येईल की। तर आज आपण या ठिकाणी 900 किट 8 टन माल आज उत्तर आणि दक्षिणमध्ये करतोय। टोटल आम्ही सोलापूर असेल, भूम परांडा असेल, धाराशिव किंवा लातूर या ठिकाणी 22 ट्रक असं 51 लाख रुपयाचा माल आम्ही नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळेजण घेऊन निघालो आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील
अजून काय मदत कोल्हापूरकर देतील ती या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. च्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. आत्ताच या ठिकाणी 3 गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर आणि मराठवाड्यासाठी एकूण 22 गाड्यांचं नियोजन, या मालाचं नियोजन हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष रूपात आज उत्तर तालुका आणि दक्षिण तालुका या 2 तालुक्यामध्ये हे नियोजन आज आम्ही प्रत्यक्ष त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी हे किट आम्ही वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना, त्या शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागावं, त्यांचं कुटुंबाचं नियोजन काहीतरी व्हावं. महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते तर निश्चितपणे मदत करणारच आहेत, परंतु राष्ट्रवादी पक्षाचा वाटा हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे आणि या ठिकाणी आवर्जून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदिलभाई पारस असतील, प्रदीप भैया माने साहेब असतील आणि त्यांची सर्व कागलची टीम असेल, ही सर्व सहकारी या ठिकाणी आज प्रत्यक्ष रूपात सोबत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना आम्ही हे किट वाटप करणार आहोत.